हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, हिस्टरी अँड पॉलिटिकल सायन्स. तर यामधला हा जो पॉलिटिकल सायन्स हा पार्ट आहे, या पार्टमधला आपला थर्ड चॅप्टर आहे इंडियाज डिफेन्स सिस्टीम, जे भारतातील सुरक्षा व्यवस्था. तर या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच 9th स्टँडर्ड्सचे जे व्हिडिओज किंवा जेव्हा पेपर्स असतात ते पेपर्स जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन, चूज द राईट ऑप्शन अँड रीराईट द सेंटेन्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. फर्स्ट, द ऑफ इंडिया इज द कमांडर इन चीफ ऑफ ऑल द डिफेन्स फोर्सेस. सुरक्षा दल जे आहेत, भारताचे सुरक्षा दल जे आहेत, याच्यामधला त्यांचा सरसेनापती कोण असतो? तर त्यासाठी ऑप्शन आहेत प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर अँड गव्हर्नर. तर या तिन्ही मधला फर्स्ट जो आहे प्रेसिडेंट. द प्रेसिडेंट ऑफ द इंडिया इज द कमांडर इन चीफ ऑफ ऑल द डिफेन्स फोर्सेस. सर्व सुरक्षा दलांचा राष्ट्रपती हा भारतातील सर्व सुरक्षा दलांचा राष्ट्रपती हे सरसेनापती असतात. चला, फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड, द हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द कोस्टलाईन. म्हणजे सागरी किनारपट्टीचे जो आपला भाग आहे याची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणावरती असते? आर्मी, कोस्ट गार्ड, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अँड रॅपिड ॲक्शन फोर्स. तर यामधला सेकंड बी जो आहे कोस्ट गार्ड, तट सुरक्षा दल, याची ही जबाबदारी असते. थर्ड, द हॅज बीन एस्टॅब्लिश्ड with the purpose of instilling among students the love of discipline and military training. तर विद्यार्थ्यांच्या मध्ये शिस्त आणि मिलिटरी ट्रेनिंग म्हणजे मिलिटरीचे जे शिक्षण आहे याच्याबद्दलची आवड निर्माण व्हावी, यासाठी या पर्पजने काय इस्टॅब्लिश म्हणजे कशाची स्थापना केलेली आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन बघा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस म्हणजे BSF, सेकंड आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे CRPF, त्यानंतर नॅशनल कॅडेट क्रॉप्स म्हणजेच NCC, आणि डी ऑप्शन आहे रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणजे RAF. तर यातला सी ऑप्शन जो आहे तर स्कूलमध्ये आपल्या काय असतं? NCC, नॅशनल कॅडेट क्रॉप्स. तर या संस्थेमुळे किंवा हे स्थापन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिस्त आणि मिलिटरी बद्दलची जी आवड आहे, ट्रेनिंग बद्दलची जी आवड आहे ही निर्माण होते. चला, आन्सर आहे बघा, ऑप्शन सी इज द करेक्ट. तर असं आपलं हे पूर्ण स्टेटमेंट असणार आहे. द नॅशनल कॅडेट क्रॉप्स हॅज बीन एस्टॅब्लिश्ड विथ द पर्पज ऑफ instilling among students the love of discipline and military training. राईट. चला, नेक्स्ट पुढचं बघूयात. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन विथ रिझन्स वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. तर ट्रू और फॉल्स आहे का हे बघून त्याचं आपल्याला कारण सुद्धा द्यायचं आहे. फर्स्ट, it is necessary to end terrorism to ensure human security. मानवी सुरक्षतेसाठी दहशतवाद नष्ट करणे गरजेचं आहे. तर हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. सो इथं आपण ट्रू लिहिलं आहे. त्यामुळे मगचं कारण बघा, द बिगेस्ट चॅलेंज टू ह्युमन सिक्युरिटी इज दॅट ऑफ टेररिझम.
तर मानवी सुरक्षेसाठीच आपल्याला सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते म्हणजे दहशतवाद. टेररिझम टार्गेट्स कॉमन अँड इनोसंट पीपल. तर हे जे दहशतवादी असतात हे सामान्य माणसांना टार्गेट करतात. इट एम्स ॲट क्रिएटिंग टेरर और फिअर इन देअर माइंड्स सो दॅट दे बिगिन टू फील इन्सिक्युअर. म्हणजे त्यांचं काय हेतू असतो, दहशतवाद्यांचा काय हेतू असतो, तर दहशत निर्माण करणे, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणे. फोर्थ, दस इन ऑर्डर टू प्रोटेक्ट ह्युमन सिक्युरिटी. आणि त्यामुळेच मानवाची सुरक्षतेची काळजी घेणे किंवा ती प्रोटेक्ट करण्यासाठी इट इज नेसेसरी टू पुट अन एंड टू टेररिझम. आणि त्यासाठीच दहशतवाद नष्ट करणे गरजेचं आहे. चला सेकंड बघूया. एव्हरी नेशन क्रिएट्स अ स्ट्रॉंग सिक्युरिटी सिस्टीम फॉर इटसेल्फ. प्रत्येक देशाला स्वतःची अशी भक्कम सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचं आहे. आन्सर, हे जे स्टेटमेंट आहे हे ट्रू स्टेटमेंट आहे. नॅशनल सिक्युरिटी इज क्लोजली कनेक्टेड विथ जिओग्राफी बिकॉज नॅशनल सिक्युरिटी is more likely to be endangered by nations who are geographically closer. A nation must assess the threat to its geographical boundaries and the source of that threat. In order to keep this threat at bay, the nation has to increase its military might. The nation has to use modern technology to predict the threat, to build weapon system and modernize and update the defense force. Third, there are no issues of dispute between India and Pakistan. तर बघा त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतेही वादग्रस्त प्रश्न नाहीत. तर हे स्टेटमेंट आहे फॉल्स. सो आपण इथे फॉल्स लिहिलं. देअर आर सेव्हरल डिस्प्यूट बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. तर असे भरपूर वादग्रस्त प्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल द काश्मीर इश्यू, dispute over river water sharing, the problem of infiltration, dispute over the border, etc. India has continually tried to solve these issues through discussion and negotiation. Now next, third question. Write a short notes. तर आपल्याला टिपा लिहायच्या आहेत आणि त्यामध्ये फर्स्ट, द फंक्शन्स ऑफ द रॅपिड ॲक्शन फोर्स. आता रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणजेच जलद कार्यदल. जलद कार्यदलाची कार्य आपल्याला विचारलेली आहेत. बघा आन्सर, द रॅपिड ॲक्शन फोर्स performs the task of bringing people's lives to normalcy by moving in quickly in incidents of the threat to national security such as a bomb blast or riots. तर हे जे जलद कार्यदल आहे याचं काय काम असतं, तर जे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे एखाद्या बॉम्ब ब्लास्ट झाल्यामुळे किंवा एखाद्या दहशतवादी हल्ल्यामुळे, जे लोकांचं जलजीवन विस्कळीत झालेलं आहे ती पूर्ववत आणणे, जलद अशा हालचाली करून ती पूर्ववत आणणे हे या जलद कार्यदलाचं कार्य आहे. सेकंड, ह्युमन सिक्युरिटी म्हणजेच मानवी सुरक्षा. बघा आन्सर, इन पोस्ट कोल्ड वॉर पिरियड the concept of national security changed and became broader. National security is
not just the security of the country but also of the people living in it. तर देशाची सुरक्षितता ही फक्त देशाची सुरक्षितता नसून तिथे राहणाऱ्या लोकांची सुद्धा सुरक्षितता होणे गरजेचं आहे. बिकॉज सिक्युरिटी इज अल्टिमेटली फॉर द पीपल. Hence, human security refers to human-centric thinking. In human security, मानवी सुरक्षेमध्ये it is expected that human beings should be protected from all sorts of dangers and they should be given the opportunities of education, health and development. तर मानवी सुरक्षिततामध्ये असंही आहे की त्यांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे, आरोग्य किंवा त्यांचा विकास साधण्याची संधी दिली पाहिजे. सेकंड, द कन्सेप्ट ऑफ ह्युमन सिक्युरिटी ऑल्सो इन्क्लूड्स. तर मानवी सुरक्षितेमध्ये आणखीन एक कन्सेप्ट ॲड केलेली आहे, द आयडिया दॅट कंडक्टिव्ह एन्व्हायरमेंट शुड बी क्रिएटेड फॉर एव्हरीबडी. तर त्याच्यामध्ये कशा प्रकारची मानवी सुरक्षितता असली पाहिजे, एव्हरीबडी टू लिव्ह रिस्पेक्टेबल लाईफ, प्रत्येकाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. बाय ओव्हरकमिंग लिटरसी, पॉवर्टी, सुपरस्टिशन, बॅकवर्डनेस एक्सेट्रा. तर मानवामध्ये जे अशिक्षितता आहे, त्यानंतर जी गरिबी आहे, जी अंधश्रद्धा आहे किंवा काही मागासलेपणा आहे, हा कमी झाला पाहिजे. हे सुद्धा मानवी सुरक्षितेचा हेतू आहे. Human security necessitates the protection of the rights in minority and weaker section. तर मानवी सुरक्षितेचं आणखीन एक काम काय आहे की जे मागासलेले भाग आहेत किंवा मागासलेले लोक आहेत यांना सुद्धा प्रोटेक्शन देणं किंवा त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे सुद्धा मानवी सुरक्षेमध्ये येतं. ओके, तर आपण ह्युमन सिक्युरिटी बघितलं. नेक्स्ट आहे थर्ड, होमगार्ड्स म्हणजे गृह रक्षा दल. आता बघा आन्सर. दिस ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश्ड इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड. Citizens can join the home guards and assist in the defense of the country. Second, any citizen, man or woman between the age of 20 to 35 can join the home guards. तर जो भारताचा नागरिक आहे त्याच्यामध्ये स्त्री असू देत, पुरुष असू देत, जे 20 ते 35 वयोवर्षामध्ये असतील ते या गृह सुरक्षा दलामध्ये जॉईन होऊ शकतात. दिस फोर्स हॅज द फॉलोइंग टास्क. आणि त्याची कामं काय काय आहेत बघा. मेंटेन पब्लिक सिक्युरिटी, सप्लाय ऑफ मिल्क, वॉटर अँड अदर इसेन्शियल सर्व्हिसेस ड्युरिंग राईट्स अँड स्ट्राईक्स, टू रेग्युलेट ट्रॅफिक, टू हेल्प पीपल ॲट द टाइम ऑफ नॅचरल डिझास्टर like floods, earthquake, etc. Now, next, fifth question. Answer the following questions in brief. तर स्टुडंट, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. चला, फिफ्थ क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द थ्रेट्स टू नॅशनल सिक्युरिटी. तर आपल्या देशाच्या सुरक्षिततेला असणारा धोका कोणता. चलो आंसर देखते हैं. फर्स्ट पॉइंट, इंडिया सिक्युरिटी इज नॉट ओनली थ्रेटन्ड बाय आउटसाइड पॉवर्स. तर बाहेरच्या सत्तेने त्याला धोका नाही, बट ऑल्सो फ्रॉम विदिन. तर इथल्या लोकांच्यामुळे सुद्धा या आपल्या सुरक्षितेला धोका आहे. इट इज नॉट जस्ट द डिफरन्स बिटवीन एक्सटर्नल सिक्युरिटी अँड इंटरनल सिक्युरिटी दॅट इज इम्पॉर्टंट एनीमोर. Religion, religionism, several rebellious movement based on ideology, race, ethnicity, and economic inequality are creating instability. तर धर्मामध्ये होणारे वाद, तसेच काही आंदोलनं आहे किंवा आर्थिक इनबॅलन्स किंवा अनइक्वॅलिटी आपण जे म्हणतो, या सगळ्यांच्यामुळे इथली भारताची सुरक्षितता ही अनस्टेबल आहे. फॉर एक्झाम्पल,
The Naxalite movement is the threat to India's internal security. Now, second, write the functions of the border security force. तर बॉर्डर सिक्युरिटी जो फोर्स हा जो दल आहे BSF याचं कार्य काय आहे विचारलेलं आहे. चला उत्तर बघा. द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स परफॉर्म्स टास्क लाईक फर्स्ट क्रिएटिंग अ सेन्स ऑफ सिक्युरिटी इन द माइंड्स ऑफ पीपल. सेकंड, लिव्हिंग इन एरियाज नियर द बॉर्डर. थर्ड, प्रिव्हेंटिंग स्मगलिंग. अँड फोर्थ, patrolling the borders, etc. चला नेक्स्ट 6th क्वेश्चन बघूयात. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. ओके, तर चला काय ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ओके, तर आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे आणि या टेबलचे आन्सर इथं आहे. नेम ऑफ द सिक्युरिटी फोर्सेस, त्यांचे फंक्शन, त्यांचा चीफ कोण असतो आणि नेम ऑफ द प्रेसिडेंट चीफ. चला आन्सर बघूयात. आर्मी, सिक्युरिटी फोर्स पहिला आहे आर्मी. त्याचं फंक्शन असतं प्रोटेक्शन ऑफ जिओग्राफिकल बाउंड्रीज, तर आपल्या भौगोलिक जे बाउंड्रीज आहेत त्याचं सुरक्षा करणं. त्याचा चीफ असतो जनरल आणि त्याचं नाव आहे मनोज मुकुंद नरावने. नेव्ही मधला, नेव्हीचं फंक्शन काय असतं प्रोटेक्शन ऑफ कोस्टलाईन, सागरी किनारपट्टीचं सुरक्षा करणे. त्याचा चीफ असतो ॲडमिरल आणि त्याचं नाव आहे करमबीर सिंग. थर्ड आहे एअरफोर्स, प्रोटेक्शन ऑफ इंडियाज एअर स्पेस. त्याचे चीफ असतात एअर चीफ मार्शल आणि त्याचं नाव आहे राकेश कुमार सिंग भडावडिया. चला टेबल तर कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ इंडियाज सिक्युरिटी सिस्टीम. तर भारतापुढची आव्हाने कोणती आहेत. डिस्प्यूट बिटवीन इंडिया पाकिस्तान, तर भारत पाकिस्तानमधले जे वादग्रस्त प्रश्न आहेत ते. डिस्प्यूट बिटवीन इंडिया आणि चायना, भारत आणि चीनमधले वाद. नेक्सालिझम आणि टेररिझम, तर हे आहेत भारताच्या पुढचे आव्हान, भारतीय सुरक्षा दलाच्या समोरील आव्हाने. चला याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.